झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अजित चव्हाण. आमचा लोकप्रिय कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमातून आम्ही आपल्या शेअर बाजार विषयक शंकांचं निरसन करत असतो. बाजार विषयक आपले देखील काही प्रश्न असतील तर तुम्ही थेट फोन उचला आणि आमचे तज्ज्ञ राजेश तांबेंना तुम्ही या कार्यक्रमातून थेट प्रश्न विचारू शकता, शंका विचारू शकतात. तांबे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तुमच्या शंका आणि प्रश्नांसाठी डायल करा 1800-221010 आमचा टोल फ्री क्रमांक. अजिबात वेळ न घालवता आपण सुरुवातीला स्वागत करूया तांबे सरांचं स्टुडिओमध्ये. सर, स्टुडिओमध्ये आलात, आपण खूप खूप स्वागत, वेलकम. दर आठवड्याप्रमाणे आम्ही खूप उत्कंठेने आपली वाट बघत असतो. आणि सर, सगळ्यात पहिला प्रश्न मी तुम्हाला माझ्याकडचा घेणार आहे. खरं तर फोन भरपूर येत आहेत, पण पहिला प्रश्न तो सोन्याबद्दल माहिती सांगा सर. या आठवड्यात सोनं सुपर डुपर हिट आहे, भाव कमी झालाय, लोक खरेदीसाठी उड्या घेत आहेत, आणखी कमी सोनं होईल अशी चर्चा आहे, काय सांगा? चर्चा जरूर आहे की 30,000 32,000वरून तुम्ही बघितलं सोनं 25,000. त्याचं रिझन हे आहे की अमेरिकेने जे डिसिजन घेतलं, जपानने जे करन्सीचं डिव्हॅल्युएशन घेतलं, आणि अजित सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपला जो रुपी टू डॉलर जो आता काहीतरी 54 रुपीजवर हा जो रुपी आहे, अगर हा 45 रुपीजवर असता, अगर एवढे डेप्रिशिएट नसता झाला तर आज हे सोनं 20,000वर असतं. क्या बात. हो, क्योंकि आपला रुपी वीक आहे ना, डेप्रिशिएटेड एवढा झालेला आहे की त्याच्याने आज आपण बघतोय की सोनं 10 ग्राम 25 रुपये तोळा आहे. अगर तेच 45 रुपयाचा भाव असता तर आज लोक अक्षरशः नाचले असते. पण आपली रुपीची फार हालत डाबाडोल आहे. म्हणजे रुपया सुधारू देत, सोनं आणखी कमी होईल. अजून सोनं कमी व्हायला पाहिजे. पण दुसरं गोष्ट एक सांगतो की इंडियाची जी डिमांड आहे ती 900 टन होती, ती 600 टनवर आली. तर इंडियाची खूप हेवी डिमांड आहे. तर हे म्हणणं की काही लोकांचे जे जॉर्ज सोरोजनी यांनी त्यांनी जे सोनं विकलं आणि त्यांनी हे या सगळ्या गोष्टी आहे, हे आफ्टर थॉट्स आहे. पण एक चीज लक्षात ठेवा की पॅनिक सेलिंग जरूर होतं, पॅनिक बाईंग होत नाही. मी कधी ऐकलं नाही पॅनिक बाईंग. पॅनिक सेलिंग जरूर होतं. पण हे जरूर आहे की इंडियामध्ये परत डिमांड अशी जनरेट झाली, 900 टनच्या वरती झाला, तर देन मग काय होतं, प्राइस परत वरती जाते. लग्नसराई देखील आता लग्नसराई आहे. जसं तुम्ही लग्न केलं तसं बाकीचे पण आता यंग पोरं सगळे लग्न करतील, तर त्यांनाही सोनं पाहिजे जसं तुम्ही सोनं घेतलं. तर सोनं हमेशा डिमांडमध्ये असतं. इंडियामध्ये कल्चरच असा आहे. प्रश्न यायला सुरुवात झाली आपल्याला. पहिला प्रश्न आपण घेऊयात. योगेश निकुंबा आहेत नाशिकहून, त्यांचा थेट पहिला प्रश्न आपण घेऊयात. योगेश, नमस्कार. थेट प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो तांबे सर, नमस्कार. हा, नमस्कार. मला रिलायन्स पॉवर विषयी विचारायचं होतं. 63 रुपये 15 पैशाने 800 शेअर्स घेतले, तर ते ठेवायचे का विकायचे? काय भावाने घेतले? 63 रुपये 15 पैसे. अच्छा, किती शेअर घेतले? 800 शेअर्स. 800 शेअर्स. बरं. रिलायन्स पॉवर. योगेश, रिलायन्स पॉवरला बिलकुल विकायचं नाही. इंडियामध्ये पॉवरची खूप शॉर्टेज आहे. तुम्ही बघता मुंबई पुऱ्या हिंदुस्थानाची वीज घेते. मी आता कर्नाटकाच्या बॉर्डरवर गेलो होतो अजितदादा, 12 तास वीज नाही. कर्नाटकामध्ये गाणगापूरमधून एक जागा आहे, गाणगापूर, तिथे मी एक दिवस होतो. तिथे 12 तास वीज द्यायची. सकाळी वीज जाते, ती रात्री येते 10 वाजता. मग तुमच्याकडे अगर जनरेटर असेल तर तुम्ही पंखा लावू शकता, नाही तर मग प्रचंड गरम आता आहे, तो हॉट बेल्ट आहे एकदम. ही आज वस्तुस्थिती आहे आपल्या देशामध्ये की मुंबई आज सगळे पुऱ्या स्टेट म्हणून सगळी वीज घेतं, म्हणून आपल्याला इथे वीज मिळते. पण ज्या एरियाज MSCBमध्ये, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डच्या अंडर येतात, तिथे पॉवर कट्स भयंकर आहे. तर रिलायन्स पॉवर, जसं मी म्हणतो, इंडिया इज अ पॉवर हंग्री कंट्री. अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट ते लावतात आहे. पहिला पॉवर प्रोजेक्ट 4000 मेगावॉटचा सासनमध्ये. रतन टाटाने पण जो पॉवर प्रोजेक्ट मुंद्रामध्ये लावला आहे, त्यांचाही पॉवर प्रोजेक्ट ऑलमोस्ट जनरेशन सुरू झालेली आहे. तर जसं मी सांगितलं, डेफिनेटली दिस प्रोजेक्ट विल डू वेल. तुम्हाला 63 रुपीजमध्ये ॲपल केळी 40 रुपये डझन आहे. इथे तुम्हाला पॉवर प्लांट जे 4000 मेगावॉटचा एक अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट आहे. 1 मेगावॉट इलेक्ट्रिसिटी, 1 मेगावॉटचा पॉवर प्रोजेक्ट लावण्यासाठी अजितदादा 4.5 करोड रुपयाची कॅपिटल कॉस्ट लागते. हर एक माणसाची, हर एक उद्योगपती, हर एक इंडस्ट्रीजची अशी बात नाही की तो म्हणेल मी 2000 आणि 4000 मेगावॉट पैसे कुठून आणणार? कोणची बँक तुम्हाला फायनान्स करणार? होल्ड केलं तर काय हरकत नाही. निश्चित. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. सागर बोलतायत मुंबईवरून, थेट प्रश्न घेऊयात. सागर, नमस्कार. सरांना थेट प्रश्न विचारू शकतो. हा, मी सागर बोलतोय. तांबे सरांना पहिल्यांदा नमस्कार. नमस्कार. आणि तांबे सर आमचे स्फूर्तीस्थान आहेत. मी नाही हो, सगळी दत्तगुरूंची कृपा. आणि सर, माझ्याकडे BGR एनर्जी आहे. 250 रुपये प्रमाणे घेतलेले 50 शेअर्स. किती, काय भावाने घेतले? 250. 250. बरं, ठीक आहे, ओके.
सागर, बीजीआर एनर्जीमध्ये काही थोडीशी प्रॉब्लेम्स आहे, क्योंकि त्यांच्याकडे पण कॅश फ्लोज आहे. जे कंपनीचे प्रमोटर आहे ते एक्स BHEL मध्येच काम करायचे, साऊथ इंडियन आहे, कन्झर्वेटिव्ह आहे, पण त्यांनी पण थोडीशी ग्रोथ जास्त केली, आपल्याला खूप जास्त स्ट्रेच केलं आणि त्यांनी जी अनाउन्समेंट केली की आम्ही सुपर क्रिटिकल बॉयलर आणि टर्बाईन जी BHEL बनवते ते पण आम्ही बनवणार. त्याच्याने काय होतं, जेव्हा गुड टाइम्स असतात कंपनीमध्ये आणि इकॉनॉमीमध्ये तर तुम्हाला पैसा फार इझिली मिळतो, पण जेव्हा बॅड टाइम्स येतात अजितदादा तेव्हा गेटिंग द मनी बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. मग अशा वेळेला तुम्हाला कॅश फ्लोजची प्रॉब्लेम येते. आणि सिमिलरली आता बीजीआरला थोडेसे कॅश फ्लोजची प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्यांची अनाउन्समेंट आली होती की बॉयलरचा जो प्लांट आहे, बॉयलर आणि टर्बाईनचा, तो ते विकणार आहे. बाकी तसं काही खराबी नाहीये. पण मी हे म्हणेल की अगर तुम्हाला अगर 250चा हा भाव अगर मिळाला तर निश्चित त्याच्यामध्ये तुम्ही एक काम करा, स्वॉपिंग करा. स्वॉप करा, तुम्ही L&Tचा शेअर घ्या. आज अगर तुम्हाला 1100-1200 मध्ये या मार्केटमध्ये व्हॉलेटाईल मार्केटमध्ये मिळाला, निश्चित तुम्हाला 3000 रुपयाचा भाव निश्चित सर. पुढचा प्रश्न घेऊयात. पार्श्वनाथ बोलतात अंबेजोगाईवरून, त्यांचा प्रश्न घेऊयात. पार्श्वनाथ, नमस्कार. थेट प्रश्न विचारू शकता सरांना. हा, नमस्कार सर. नमस्कार. हा, मला तांबे सरांना एक प्रश्न विचारायचा आहे सर. माझी एन्सिलरी इंजिनिअरिंग कंपनी सेप्को मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. एक 800 शेअर्स परचेस केले 87च्या भावाने. तर ती इन्व्हेस्टमेंट कशी राहील, तो होल्ड करू का शेअर? कोणची कंपनी आहे? सेप्को. सेप्को. आता काय भाव चाललाय? आता एक 30-32च्या आसपास असेल सर. आणि प्रॉडक्ट काय बनवतात हे? सेप्को. अच्छा, ठीक आहे. अँसलरी मध्ये बघा असं आहे की सगळे अँसलरी युनिट्स आता जसे ऑटो अँसलरी आहे, याच्यामध्ये तुम्ही अगर मला म्हटलं असतं की मी गॅब्रिलचा शेअर घेतला, ज्याच्यामध्ये अजितदादा तुम्ही जेव्हा गाडी चालवता आणि जेव्हा तुम्ही शॉक अब्झॉर्बर्स, तर तुम्ही गॅब्रिलच घेता, एकच कंपनी. तुम्ही जेव्हा आपले ऑइल फिल्टर चेंज करता तेव्हा तुम्हाला एलोफिक नाही तर प्युरेलेटर, पण पहिली चॉईस आपली प्युरेलेटर असते. किती वर्षापासून, 40 वर्षापासून जेव्हा मी चड्डी घालून शाळेमध्ये जायचो तेव्हा मला लक्षात आहे माझे वडील प्युरेलेटर घ्यायचे. तर दीज आर द कंपनीज विच आर वेल एस्टॅब्लिश, द प्रोडक्ट्स आर वेल पेनिट्रेटेड ओव्हर नंबर ऑफ इयर्स वरती. 30 वर्षापासून मी बघतोय आणि फाईन नेटवर्क आहे, मार्केटिंग नेटवर्क आहे. तर घेतलं मग त्याच्यापेक्षा तुम्ही हिरो मोटोकॉर्प, बजाज या मेन कंपनीजमध्ये जायचं. अँसलरी म्हणजे काय, हे जरुरी नाही की सगळ्याच अँसलरी तुम्हाला पैसे देतील. त्याच्यामधून एक्झिट करा जेव्हा तुमची कॉस्ट तुमच्या परचेस प्राइसच्या आसपास येईल. सर, पुढचा प्रश्न घेऊयात. सौरभ शिंदे बोलतात मुंबईवरून. सौरभ, नमस्कार. थेट सरांना प्रश्न विचारू शकता आपण. नमस्कार सर. नमस्कार सर, मी पीटीसीचे शेअर घेतलेले 58.50ला. पीटीसी? हा. तुमचं अभिनंदन करतो सौरभ साहेब, शिंदे साहेब. तुम्ही फार छान काम केलं, एकदम एकदम. म्हणजे मी अजून अजितदादा तुमचं अभिनंदन करतो. ठीक आहे, धन्यवाद सर. सर, किती पर्यंत मला होल्ड करावं लागेल? 1 वर्ष 2 वर्ष? किती क्वांटिटी किती आहे तुमच्याकडे? 50 क्वांटिटी आहे. 50 क्वांटिटी आहे. मी म्हणेल शिंदे साहेब 50 क्वांटिटी तुमच्याकडे आहे. 50 रुपयामध्ये समजा तुम्ही हा शेअर घेतला अजितदादा, तुम्हाला पण सांगतोय क्योंकि आता तुम्ही अकेले नाहीये, तुम्ही दुकेले झालाय. खर्च वाढतात आणि दुकेले झाल्यानंतर तुम्ही तिगेले होणार. ट्रायपॉड झाला की अजून खर्च वाढणार. तर जेव्हा दुपटी वजूद हे बाकीचे सगळे खर्च वाढतात, दूध, तर त्याच्यासाठी यू हॅव टू इन्क्रीज युअर इन्व्हेस्टमेंट्स. तर त्याच्यासाठी शिंदे साहेब पीटीसी पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशन पब्लिक सेक्टरची उत्तम कंपनी, झिरो डेट कंपनी, 50 रुपयाला तुम्हाला शेअर मिळतोय. माझ्याशी भांडायला या. अगर हा पब्लिक सेक्टर कंपनी झिरो डेट कंपनीचा व्हॅल्यू तुम्हाला 150 रुपये नाही मिळाली तर या इथे, जेव्हा मी अजितदादांबरोबर बसतो 6 ते 6:30, माझ्याशी भांडायला या इथे. 150 रुपयाचा भाव. क्या बात आहे. म्हणजे चांगलेच रिटर्न चांगले मिळतील शिंदेना. सर, प्रश्न येतात, पण माझा आणखी एखादा प्रश्न आहे. आता सध्या मार्केटची परिस्थिती काय आहे आणि दररोज किंवा आपल्याकडे या कार्यक्रमाच्या संदर्भात विचारणा होते किंवा आपल्या वेबसाईटवरती देखील विचारणा होते. आता आज सध्या ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची त्यांनी कुठले शेअर्स घ्यावेत? 5 शेअर्स कुठले आज टॉपचे तुम्ही सांगा. माझं असं म्हणणं आहे 7,000 कंपनीज आहे बीएससीवर अजितदादा. तुम्ही 7,000 कंपनीज घेऊ नाही शकत. FIS जे आहे, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, ते पण 500 कंपनीजमध्ये. हिंदुस्थानाचा रिटेल इन्व्हेस्टर्सनी फक्त 10 शेअर्स अगर घेऊन ठेवले त्याला लॉस नाही होऊ शकत. नोशनल लॉस होऊ शकतो मार्केटच्या कंडिशन्सवर. तर त्याच्यामध्ये जशी ही मी नावं ठेवलेली आहे, लिहून ठेवलेली आहे. हिंडाल्को, आदित्य बिर्लाची कंपनी, हा जो आता प्रेझेंट रेटवर तुम्ही घेतला, निश्चित तुम्हाला चांगला छान प्रॉफिट मिळणार. बँक तुम्हाला 9% देते, त्याच्यापेक्षा किती जास्त तुम्हाला मिळणार. दुसरा हिरो मोटर्स, मुंजालची मोटरसायकल. तुम्ही पण जादा चालवतच होता, आता तुम्ही आता दुखेले झाला, आता तुम्ही मोटरसायकल चालवत नाही, पण तुम्ही भरपूर आपले केस उडवलेले आहे हवेमध्ये हिरो मोटर्सची गाडी चालवून. टाटा स्टील, टाटा जैसा लोहा नाही.
and you are getting it at a good price. Lowest cost producer as world मध्ये टाटा स्टील, NBFC ची कंपनी, ADAG ग्रुपची रिलायन्स कॅपिटल, कंटेंडर आहे, फ्रंट रनर, बँकिंग लायसन्स मिळू शकतो. जुलै ऑगस्टमध्ये बघा काय अनाउन्समेंट्स येतात. बँकिंग स्टॉकमध्ये आपली जुनी कंपनी जी वाईडली स्प्रेड आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, हे असे अगर तुम्ही शेअर्स घेऊन ठेवले तर मला नाही वाटत की हिंदुस्थानाचा कोणी इन्व्हेस्टर हे येऊन आपल्याला या प्रोग्राममध्ये म्हणेल की पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये मी श्रीमंत झालो नाही. क्या बात आहे. निश्चित सरांच्या या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. हे 5 शेअर्स कायम तुम्हाला फायद्यात ठेवणार आहेत किंवा कायम चांगली उत्तम श्रीमंती तुमची वाढवणार आहेत. पुढचा प्रश्न घेऊयात. रविकिरण बोलतायत, आपण त्यांचा प्रश्न घेऊयात. रविकिरण नमस्कार. थेट सरांना प्रश्न विचारा. रविकिरण, टीव्हीचा आवाज बंद ठेवून कृपया थेट सरांना प्रश्न विचारा. टीव्हीवर आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू नका, आपल्याला त्यासाठी उशीर लागेल. थेट प्रश्न विचारा. लागला नाही त्यांचा प्रश्न. हॅलो. रविकिरण, थेट प्रश्न विचारा. त्यांचा प्रश्न आपल्या ऐकू आलेला नाही नीट. प्रकाश पुढचा प्रश्न आहे. प्रकाश यांचा त्यांचा प्रश्न आपण घेऊयात. प्रकाश बोलतात. प्रकाश, थेट प्रश्न विचारा आपण. हा बोला. प्रकाश खामकर कळव्याहून बोलतायत. थेट प्रश्न विचारा. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार, बोला. आता मी प्रकाश खामकर बोलतो कळव्यामधून. सर, तुमच्याबद्दल मला गर्व आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे. बोला. वर्चिड केमिकल कंपनी आहे, ऑर्किड केमिकल्स. हा, ते 50 शेअर मी 280 ने घेतले खूप पूर्वी. आणि आता मी परत 50 घेतले 67 नी. ठीक आहे प्रकाशजी. असं आहे, ऑर्किड केमिकल्स, राघवेंद्र रावांची ही कंपनी, फार्मास्युटिकल कंपनी, ही पण कंपनी एका टाइममध्ये रनबॅक्सीला टेक ओव्हर करणार होती. पण याच्यामध्ये आता हे आहे की रनबॅक्सीला डायचीनी घेतला, त्याच्यानंतर ही कंपनी सुटली. पण माझं म्हणणं हे आहे की तुम्ही ऑलरेडी 50 शेअर घेतले, त्याच्यानंतर समजा तो शेअर खाली गेला, परत तुम्ही 50 शेअर खाली अजून घेतले. हा कोणता कॉन्सेप्ट आहे? पहिलेच तुम्ही खाली जात होता, परत अजून तुम्ही खाली गेला 50 शेअर घेऊन. तर जेव्हा पण तुमची व्हॅल्यू चांगली मिळेल त्याच्यातनं निघा. फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मी लोकांना सांगितलं स्ट्राइड्स ॲक्रोलॅब घ्यायला, आज वॉकहार्ट घ्यायला सांगितलं होतं. ल्युपिन तुम्हाला आज घ्यायला सांगतो. आजही तुम्ही ल्युपिन घेऊन ठेवा. ल्युपिनमध्ये तुम्हाला हे आहे, ज्यांच्याकडे ग्लॅक्सोचे शेअर्स आहे तिथं लिगसी पास ऑन करा आपल्या मुलांना. तर ल्युपिनचे शेअर घ्या तुम्ही. त्याच्यानंतर याचा शेअर घेऊ शकता, आपला टॉरेंट फार्माचा घेऊ शकता, गुजरातची कंपनी आहे. हे असे काहीतरी शेअर्स. अजितदादा 500च्या शेअरनी लोकांना फार शॉर्ट टाईममध्ये अप्रिसिएशन दिलंय. 680 रुपयाचा भाव चालू आहे. 180 रुपये या व्हॉलेटाईल मार्केटमध्ये लोकांनी कमवले. क्या बात आहे सर. आपल्याला भरपूर फोन कॉल्स येत आहेत, पण एका ब्रेकची वेळ आता झाली. 1800-22-10-10 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. तुम्ही संपर्क करा आणि थेट आपल्या प्रश्न आणि शंका विचारू शकता. राजेश तांबे सरांना लगेचच परततोय. पाहत राहा पासवर्ड श्रीमंतीचा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.